अहिल्यानगर एलसीबीची मोठी कारवाई, जुगार व अवैध दारू अड्ड्यांवर छापे, 13 आरोपीवर गुन्हे दाखल। अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हा शाखेने मोठी कारवाई करत एमआयडीसी आणि श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकले। या कारवाईत 13 आरोपी विरुद्ध 7 गुन्हे दाखल करण्यात आले असून 5,68,560 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस अधीक्षक मुमुक सुदर्शन यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली 2 पथकांनी 22 जुलै रोजी ही कारवाई केली। कारवाई दरम्यान एमआयडीसी परिसरात जुगार अड्ड्यांवर छापे टाकून रोख रक्कम, मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही स्क्रीन आणि जुगारचे साहित्य असा एकूण 5,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच एका ठिकाणी विदेशी दारू जप्त करण्यात आली, तर श्रीरामपूर शहरातील बेलापूर येथील वडरवाडा परिसरात 4 ठिकाणी छापे टाकून गावठी भट्टीची दारू जप्त करण्यात आली। या प्रकरणी 4 आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हा शाखेने अवैध धंद्यांविरोधात अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे।